नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सोमवार ते शनिवार दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा एक व्हिडिओ अपलोड करत असतो आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्वरसंधी पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. तर व्यंजन संधीला हल संवृत्त संधी म्हणून सुद्धा ओळखतात. तर एकमेकांशेजारी दोन वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर आला असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हणतात. त्यामध्ये आपण प्रथमा व्यंजन संधी पाहूया. तर प्रथमा व्यंजन संधी केव्हा होत असते? जेव्हा पहिल्या 5 वर्गातील म्हणजेच क, च, ट, त, प अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येत असते. म्हणजे काय? तर त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर विपद काल. तर यामध्ये द जे आहे ते कोणत्या वर्गात येतं? द. तर ते येतं त वर्गात आणि त वर्गातील कठोर व्यंजन आहे त. म्हणून काय होतं याच्या जागी? तर त येतं. म्हणून विपत्काल हे व्यंजन संधी प्रथमा होऊन तयार होत असतं. आपण जास्तीत जास्त याचा प्रश्नातृ सराव केला तर कुठलीही संधी अगदी सोपी जाते. यानंतर तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधी कशी ओळखायची किंवा तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय? तर स्पर्श व्यंजनाच्या पहिल्या 5 वर्गातील तेच जे की क, च, ट, त, प वर्गातील कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरा मृदू व्यंजन येतो. जसं की सत अधिक अचार. आता त हे त वर्गातील आहे, त्या वर्गातील तिसरं व्यंजन कुठलं आहे? तर द आहे. मग याचं काय होणार? सदाचार. असं ज्या वर्गात आहे त्या वर्गातीलच तिसरं व्यंजन हे येणार, त्याला आपण तृतीया व्यंजन संधी म्हणू. त्यानंतर अनुनासिक संधी. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येतं. आता तच्या वर्गात शेवटी अनुनासिक कोणता आहे? तर न. मग तच्या जागी काय येणार? न येणार. उदाहरणात पाहायचं झालं तर जगन्नाथ. तर त्याचं काय होणार? संधी होऊन जगन्नाथ. यानंतर त संबंधीचे विशेष नियम. आता त संबंधीचे नियम पाहाल तर बऱ्यापैकी आहेत. जसं की तच्या जागी च किंवा तच्या समोर च किंवा छ आल्यास काय होतं? तर च होतं. आता हे उदाहरणात थ्रू समजून घेऊया. सत अधिक चरित्र, सच्चरित्र. हे काय झालं? तच्या जागी तच्या समोर च आल्यामुळं डबल च झालं. पहिलं एक च आणि तचं च झालेलं हे एक च. त्यानंतर दुसरं असं येतं की तच्या समोर जर ज आणि झ आलं तर त्याचा तचा ज होत असतो. जसं की उत प्लस ज्वल. तर उज्ज्वल असं ते तयार होतं. म्हणजे काय झालं? त लोप पाळून ज तची जागा घेतं. त्यानंतर तच्या जागी तच्या समोर ट आणि ठ जर आलं तर ठ असं होत असतं. म्हणजे काय? तर तत् प्लस टीका, तट्टिका. म्हणजे काय झालं? तचं ट झालं. त्यानंतर तच्या समोर जर ड आणि ढ आलं तर त्याचा ड होतो. जसं की उत
अधिक डान म्हणजे काय होणार उड्डाण, म्हणजे तचं काय झालं ड झालं. त्यानंतर तच्या समोर जर ल आलं तर त सुद्धा ल होतो. उदाहरणार्थ जहत प्लस लक्षण जहद लक्षण म्हणजे काय झालं तर तचं ल झालं. त्यानंतर तच्या समोर श येणार तेव्हा तचा च होणार पण शचा छ होणार. म्हणजे काय आपण असं च अर्धन छ असं लिहू शकतो. जसं की मत अधिक शी बरोबर काय होणार मच्छी याप्रमाणे. आणि त्यानंतर त च्या समोर जेव्हा ह येतं तेव्हा तचं द होतं आणि हचं ध होतं. म्हणजे अर्ध ध आणि द असं होतं. जसं की उत अधिक हार म्हणजे काय होणार उद्धार. ही झाले त संबंधीचे विशेष व्यंजन किंवा विशेष व्यंजनाचे नियम झालेले आहेत. यानंतर म व्यंजन संधी. जर म पुढे स्वर आला तर तो म मध्ये मिसळतो. जसं की म सम प्लस आचार काय झालं समाचार. म्हणजे म मध्ये आ मिसळलं आणि मला काना लागला. त्याचप्रमाणे मच्या पुढे जर व्यंजन आल्यास मागील व्यंजनाचा अनुस्वार येतो. म्हणजे काय सम प्लस ग्राम काय होणार संग्राम. म्हणजे काय मागच्या व्यंजनावर काय झालं अनुस्वार आला. त्यानंतर सम प्लस ताप काय झालं संताप. हे काय झालं मागच्या व्यंजनावर अनुस्वार आलेला आहे. हे झाली म व्यंजन संधी. यानंतर छ व्यंजन संधी. छ व्यंजन संधी होत असताना छ पूर्वी जर ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोघांमध्ये च येतो. म्हणजे काय उदाहरणार्थ पाहायचं झालं तर रंग प्लस छटा रंगछटा म्हणजे च आला. पहिले काय झालं ऱ्हस्व स्वर आला आणि त्याच्या पुढे काय आलं छ आलं. त्यामुळं त्या दोघाच्या मध्ये काय आलं तर च आलं. परी अधिक छेद बरोबर काय येणार परिच्छेद. यानंतर न व्यंजन संधी. आता न च्या पुढे व्यंजन किंवा स्वर आला तर न चा लोप होतो. जसं की हस्तीन प्लस दंत हस्तिदंत. न चा काय झाला तर नाश पावला म्हणजेच लोप झाला. यानंतर व्यंजन संधी. आता व्यंजन संधीमध्ये श च्या पुढे जर त आला तर शच राहतो पण त बद्दल ट येतो. जसं की निकृष्ट या शब्दामध्ये निकृष प्लस त म्हणजे काय झालं तर तचं ट झाला म्हणून निकृष्ट झाला. त्यानंतर श च्या पुढे जर थ आला तर ठ होतो पण श जशाचा तसा राहतो. यामध्ये काय येतं प्रश प्लस थ पृष्ठ. ही झाली व्यंजन संधी. यानंतर अहन व्यंजन संधी. जेव्हा अहन या शब्दापुढे र हे व्यंजन येते तेव्हा अहनमधील न चा लोप होऊन त्याऐवजी आहो असा बदल होतो. जसं की अहन प्लस रात्र अहोरात्र अहन प्लस रूप अहोरूप. हे काय झाले अहन संधीची उदाहरणे झाले. त्याचबरोबर अहन या शब्दापुढे जर र सोडून इतर कोणतेही व्यंजन आले तर अहनमधील न चा र होतो. म्हणजे र कुठला होतो तर रफारचा र होतो. जसं की अहन प्लस मुख म्हणजे अहन्मुख असा त्याचा संधी होऊन शब्द तयार होतो.